मिरजेला पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त द्या. मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांची घेतली भेट. मिरज कार्यालयातील अनेक विभाग अधिकारी विना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देताना मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते. सांगली एवढीच मिरज शहराची लोकसंख्या आहे. शहरात अतिक्रमण आरोग्याबरोबरच अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्त हवे अशी आग्रही मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे. बुधवारी आयुक्त शुभम गुप्ता मिरज विभागीय कार्यालयात आले होते. यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी, अध्यक्ष असिफ निप्पाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष नरेश सातपुते, राकेश तामगावे, राजेंद्र झेंडे, वसीम शेख आदी सदस्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली. शहरातील रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, शाहू चौक ते पोलीस स्टेशन, अब्दुल करीम खान चौक ते पोलीस स्टेशन, गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक आणि किसान चौक ते शास्त्री चौक या रस्त्यांचे रुंदीकरण, रस्ता कामातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे, भटकी कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त, मिरज कार्यालय नूतनीकरण आणि जन्म व मृत्यू विभागात कर्मचारी नेमणूक, शहरातील जटिल होत चाललेले अतिक्रमण समस्या आदी विषयांवर चर्चा केली. शहरातील या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात पूर्ण वेळ अतिरिक्त आयुक्तांबरोबरच उपायुक्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार, अतिक्रमणासाठी स्वतंत्र अधिकारी आणि पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता साहेब आज मिरज विभागीय कार्यालयाला भेट दिली. त्यांना मिरज सुधार समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं. मिरज सांगलीबरोबरच मिरजेची लोकसंख्या असेल किंवा मिरजेची समस्या आहे, तर मिरजेला अतिरिक्त आयुक्त हा पूर्ण वेळ असणे गरजेचं आहे. माननीय आयुक्त साहेबांनी नवीन आदेश काढलेला आहे. त्या आदेशामध्ये मंगळवार आणि गुरुवारी फक्त 2 दिवस अतिरिक्त आयुक्त मिरजेला असण्याच्या संदर्भात बोललेला आहे. त्याला आम्ही त्यांना विनंती केली की मिरजेसाठी पूर्ण वेळ 5 दिवस अतिरिक्त आयुक्त मिरजेसाठी द्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर मिरजेमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्या संदर्भात मिरजेला आरोग्य अधिकारी सुद्धा नाही आहे. जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे मिरज आणि सांगली आणि कुपवाड सुद्धा प्रभार असल्यामुळं त्यांना मिरजेला पूर्ण वेळ देता येत नाही आहे. ते मिरजेला पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी द्या म्हणून मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे, वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे. या संदर्भात मिरजेला पूर्ण वेळ अतिक्रमण मुक्त हटाव अधिकारी द्यामुळे आपण मागणी केलेली आहे. त्या सगळ्या मागणी संदर्भात माननीय आयुक्त साहेब यांनी आम्हाला मिरज सुधार समितीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. जर या मागण्यासंदर्भात जर निर्णय नाही झाला तर 4 जून नंतर मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज विभागीय कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे असा इशारा आज आयुक्तांना आम्ही या मिरज सुधार समितीच्या वतीने दिलेला आहे.